वेलकम टू स्मार्ट बोल. स्मार्ट बोलमध्ये चौकशी करायला आलात म्हणजेच इथे तुमचं 50% काम झालेलं आहे. काय स्पोकन इंग्लिश हा कोर्स करायचा आहे, विद्यार्थी आहात तुम्ही तर बघा, विद्यार्थ्यांना जेव्हा केव्हाही आपल्याला स्पोकन इंग्लिश बोलायचं असतं, जेव्हाही केव्हा बोलतो आपण इंग्लिश, तेव्हा असा विचार करतो का की आता हा टेन्स कोणता आहे, आता काय बोलायचं, कसं बोलायचं. बोलणं म्हणजे एक सलग प्रक्रिया असते की आपल्याला काय बोलायचं आहे हे अगोदरच मनामध्ये आपल्या असतं आणि आपण ते फ्लुएंट बोलत राहतो. त्यावेळेस बोलताना आपण ग्रामर वगैरे कशाचाही विचार करत नाही. सेम इंग्लिशचं पण तसं आहे. तुम्ही कधी मराठीत बोलताना असं कोणाला म्हटलं आहे का, थांबा पुस्तकात बघून सांगतो? नाही, असं कधीच म्हणत नाही आपण. मग काय काय करतो आपण? बोलतो मराठी. म्हणजे नक्की कसं शिकलो बरं मराठी आपण? अगदी छोटा असताना बघा, बाळ खूप छोटा असताना कसं बोलतं, बा 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 असे शब्द अगोदर म्हणायला लागतं. पण जेव्हा ते दोन बा आणि बा असं एकत्र जोडतो जेव्हा तो शब्द, तेव्हा बाबा बाबा असं त्याच्या तोंडातून उच्चार येतो. आणि जो कोणी बाबा नावाचा व्यक्ती त्या घरात असेल त्याला इतका आनंद होतो की तो लगेच आनंदाने टाळ्या वाजवतो, कौतुक करतो आणि म्हणतो, अरे वा, आज बाळाने बाबा म्हटलं, बाबा म्हटलं. मग त्या कौतुकामुळे त्या बाळाला समजतं की बाबा हा एक शब्द आहे आणि त्याचा काहीतरी अर्थ होतो आणि हा व्यक्ती आहे. आणि मग तो बाबा बाबा हे रिपीट म्हणायला लागतो आणि तेव्हा त्याला कळतं. तर अशा पद्धतीनं लँग्वेज शिकतो आपण. म्हणजे लँग्वेज शिकण्याचा पहिला टप्पा कोणता आहे तर लिसन केअरफुली, काळजीपूर्वक ऐकणे हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. तर आता तुम्हाला बऱ्याच वेळेस काय वाटतं की इंग्रजी शिकायचं तर अगोदर ग्रामर शिकावं लागेल, मग खूप असे रूल्स शिकावे लागतील, मग शब्द पाठ करावे लागतील, प्रॅक्टिस करावी लागेल. हे सगळं नॅचरली व्हायला पाहिजे तर तुम्हाला लँग्वेज बोलता येते. तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आला आहात. स्पोकन म्हणजे काय हे एकदा बघा की कसं बोलतो आपण. पहिल्यांदा शब्द, मग त्याचा अर्थ, तो मेंदूपर्यंत जातो, मग त्याच्यानंतर वाक्य, हळूहळू छोट्या छोट्या शब्दांचे वाक्य बनतात, त्याचे अर्थ समजायला लागतात आणि मग आपण आपल्या मनातलं बोलायला सुरू करतो. हे सगळं स्टेप बाय स्टेप व्हायला पाहिजे. एकदा कळसावरून पायाकडे जाणं आणि पायाकडून कळसाकडे जाणं याच्यामध्ये जो फरक आहे तोच फरक आहे. ग्रामर शिकून स्पोकन इंग्लिश शिकणं म्हणजे कळसाकडून पायाकडे येणं. पण पायापासून कळसापर्यंत जायचं आहे आपल्याला, म्हणजे बोलायचं आहे अगोदर. ग्रामर शिकणे हे तर फक्त मार्कांसाठी शिकतो आपण, हे की ह्या परीक्षेमध्ये एवढं मार्कांसाठी, 10 मार्कांसाठी चेंज द व्हॉईस आहे, मग चेंज द व्हॉईस शिकलो. 20 मार्कांसाठी हे आहे, मग हे शिकलो, अशा पद्धतीने. पण बोलणं येण्यासाठी काय करावं लागेल तर अगदी सोपं उत्तर आहे पहा. बोलणं येण्यासाठी काय करावं लागेल? ऑफकोर्स बोलावं लागेल. बोललं की येतं. तर इथे स्मार्ट बोलमध्ये तुम्हाला अगोदर तुम्ही जेव्हा एंट्री घेता, जेव्हा एनरोल करता कोर्ससाठी, तेव्हा तुम्हाला समजावून सांगितलं जातं. पहिला पार्ट असतो हा स्पोकन इंग्लिशचा जो कोर्स आहे 3 पार्टमध्ये विभागलेला आहे. फर्स्ट ऑफ ऑल सेंटेन्स कन्स्ट्रक्शन, वाक्यरचना. काय शिकवलं जातं त्याच्यामध्ये? बहुतेक सगळ्यांना असं वाटतं की सेंटेन्स कन्स्ट्रक्शनमध्ये टेन्स पॅटर्न आले की आलं सगळं. पण असं नाही आहे. टेन्स पॅटर्न हा एक भाग आहे बोलता येण्यासाठी. त्याच्याशिवाय बरेचसे असे वाक्य बोलतो आपण जे कधीच टेन्स पॅटर्नमध्ये येत नाहीत. कसं? एक्झाम्पल बघा. आता कसं म्हणतो आपण, अरे यार, 2 वर्षापूर्वीच मी स्पोकनचा क्लास केला असता तर बरं झालं असतं. कसं म्हणणार तुम्ही हे वाक्य? आता आधी मुळामध्ये आपण काय विचार करतो आता की तर बरं झालं असतं. आता हे वाक्य कोणत्या टेन्समध्ये आहे? हे प्रेझेंट नाही आहे, पास्ट नाही आहे, फ्युचर नाही आहे, कुठल्याच टेन्स पॅटर्नमध्ये बसत नाही हे वाक्य. मग हे बोलायचं कसं? मग आपण जाऊ दे, मराठीतूनच बोललेलं बरं आहे, मग आपण मराठीतूनच सुरू करायला लागतो. तर हे होऊ नये म्हणून नेमकं इंग्लिशमध्ये स्ट्रक्चर काय आहे, त्याचा अर्थ कसा होतो, काय वापरायचं, हे सगळं पहिल्या भागामध्ये शिकवल्या जातो. फर्स्ट सेंटेन्स स्ट्रक्चर, सेंटेन्स कन्स्ट्रक्शन, यामध्ये हे वाक्य बनवायचे कसे, त्याचा एक्झॅक्ट मिनिंग काय होतो, हे सगळं शिकवलं जातं. त्याच्यानंतर दुसरा पार्ट येतो तो आहे प्रनन्सिएशनचा. प्रनन्सिएशन म्हणजे काय? उच्चार. आता आपण उच्चार म्हणलं, वर्कडं, वॉकडं, टॉकडं, बिकाऊज असे उच्चार आपण केले की आपल्याला ॲट दॅट मोमेंट ओनली स्पॉट करतात इतर लोक. काय म्हणतात? ए तू औरंगाबादचा आहे का रे? ए तू महाराष्ट्राचा आहे का रे? मराठवाड्यातून आला आहेस का तू? आपल्याला वाटतं अरे अरे, याला कसं कळलं आपण मराठवाड्यातून आलो आहे? कारण कसं कळतं? उच्चारावरून. उच्चार जे असतात ते कसे करायला पाहिजेत.
ऑफकोर्स वरकडं वाकडं टॉकडं असं म्हटलं की आपल्याला पण थोडीशी लाज वाटते. जे स्मार्ट इंग्रजी बोलतात त्यांच्यामध्ये आपण जात नाही, मिक्स होत नाही, लाज वाटते. असं वाटतं की अरे बाबा ते इतकं स्मार्ट बोलत आहेत, आपल्याला कळत पण नाही आहे. मग कसं, हे एक स्किल आहे. शिकलं की कोणीही, अगदी कोणीही, इलिटरेट पर्सन ऑल्सो कॅन स्पीक व्हेरी फ्लुएंटली इन इंग्लिश. ना अशिक्षित माणूसही एकदम मस्त, ज्याला ABCD पण येत नाही, तो मस्तपैकी बोलू शकतो. बघा तुमचे आईवडील किंवा त्यांचे आईवडील म्हणजे तुमचे आजी आजोबा हे मराठी बोलतात, त्यांना मराठी ग्रामर येतं का हो? नाही येत ना. मराठी ग्रामर येत नाही त्यांना जर आपण म्हटलं व्याकरण चालवा, हा कर्तरी आहे का कर्मणी आहे शब्द, असं काही विचारलं तर येईल का त्यांना? मला वाटतं आपल्यालाही येणार नाही. जे आपल्याला ग्रामर, मराठी ग्रामर आपल्याला पण येत नाही, पण आपण किती मस्त मराठी बोलतो. सेम तसंच इंग्रजीमध्ये पण आहे. इंग्रजीमध्ये पण बोलताना ग्रामर हा सेकंडरी पार्ट असतो, बोलायचं असतं सुरुवातीला. तर मग दुसरा पार्ट झाला आपला प्रोनाउन्सिएशन म्हणजे उच्चार. ते कसे करायचे अकॉर्डिंग टू BRP, ब्रिटिश रिसिव्ड प्रोनाउन्सिएशन. पूर्ण जगामध्ये 2 पद्धतीचं इंग्रजी बोललं जातं, अमेरिकन इंग्लिश अँड ब्रिटिश इंग्लिश. अमेरिकन इंग्लिश आणि ब्रिटिशमध्ये फरक काय आहे? सपोज आता CAN असं स्पेलिंग आहे. काय प्रोनाऊन्स करता बरं तुम्ही म्हणजे आपण सगळे इंडियन लोक, भारतीय लोक काय प्रोनाऊन्स करतो आपण सगळे? कॅन. CAN असं जर स्पेलिंग दिसलं आपल्याला तर आपण प्रोनाऊन्स करतो कॅन. मग आणि अमेरिकन इंग्लिश, अमेरिकनमध्ये CAN असं स्पेलिंग असेल की ते प्रोनाऊन्सिएशन कसं होतं? खन. वाक्यामध्ये बघा उदाहरणासहित, आय कॅन डू इट, इंडियन प्रोनाऊन्सिएशन. हेच आता ब्रिटिश प्रोनाऊन्सिएशन, आय कॅन डू इट. अमेरिकन प्रोनाऊन्सिएशन, आय कॅन डू इट. क्लिअर? कॅन म्हटलं असं जर कोणी आपल्याला इंग्रजी बोलायला लागलं येऊन, आय कॅन डू इट, आपण म्हणतो काय स्वतःला शहाणं समजतो आणि कसलं इंग्रजी बोलतो काय माहिती, काहीच आपल्याला कळत नाही. पण हे शहाणं समजण्याचा भाग नाही आहे, हा खरं प्रोनाऊन्सिएशनचा भाग आहे. तो शिकावा लागतो. तो सेकंड पार्टमध्ये शिकवला जातो. अँड थर्ड पार्ट, तिसरा पार्ट जो आहे तो आहे फ्लुएन्सीचा. आता म्हणजे नक्की काय? फ्लुएन्सी म्हणजे सपोज एक वाक्य आपल्याला करता आलं, दुसरं वाक्य आपल्याला करता आलं, पण 2 वाक्यामध्ये जर आपण गॅप घ्यायला लागलो, म्हणायला लागलो, तर ते समोरच्याला पटकन समजत नाही की काय म्हणायचं आहे ते, आणि आपल्याला पण कम्फर्टेबल वाटत नाही लँग्वेज बोलताना. तर हे होऊ नये, गॅप येऊ नये म्हणून सलग बोलावं लागतं. सलग बोलताना अडचण कुठली येते बघा, सलग बोलताना पहिल्यांदा शब्द आठवत नाही, काय म्हणायचं आहे ते आपल्या डोक्यामध्ये क्लिअर असतं, पण त्याच्यासाठी इंग्रजी शब्द कोणता वापरायचा हे आपल्याला कळत नाही. तर त्याच्यासाठी मी एकदम 10 मॅजिकल वर्ड, जादुई वर्ड्स, ऐसे जादुई वर्ड्स जो कहीं पे भी काम आ सके, कुठे पण मस्तपैकी तुम्ही उपयोग करू शकाल आणि त्याचा अर्थ बरोबर होईल तुम्हाला जे म्हणायचं आहे तेच, असे 10 मॅजिकल वर्ड्स फ्लुएन्सी या सेक्शनमध्ये शिकवले जातात. कसं बघा, एक्झाम्पल, अशी बातमी वेगाने पसरते असं आपल्याला म्हणायचं आहे. अशी बातमी वेगाने पसरते. आता तुम्हाला माहिती आहे अशीला म्हणतात सच, बातमीला म्हणतात न्यूज, वेगानेला म्हणतात फास्ट. ॲट दिस मोमेंट, आत्ता आपल्याला आठवतच नाही आहे पसरतेला काय म्हणायचं आहे. किती पण विचार केला तरी आपल्या डोक्यामध्ये येतच नाही आहे की यार पसरतेला काय म्हणायचं, हे नाही येत आपल्याला. तसं स्प्रेड म्हणजे पसरणे असं डिक्शनरीमध्ये लिहिले, पण ते आत्ता आपल्याला बोलताना जर आठवत नाही आहे, अशा वेळेस काय करायचं? अशा वेळेस मी तुम्हाला एक मॅजिकल वर्ड जसं सांगते, गेट. हा वर्ड कसं होईल वाक्य बघा, अशी बातमी वेगाने पसरते, सच न्यूज गेट्स राऊंड व्हेरी फास्ट. जगातल्या कुठल्या डिक्शनरीमध्ये गेट्स राऊंड म्हणजे पसरते असं लिहिलं आहे का? नाही. पण बोलताना बोलतो आपण असं, आणि म्हणून हे कसं आहे, मी जे नेहमी सांगते की हॅविंग नॉलेज इज अ डिफरंट थिंग अँड युजिंग इट इन युअर ओन वर्ड इज टोटली डिफरंट. खूप वेगळं असतं. बुकिश इंग्लिश, पुस्तकातलं इंग्लिश, हाय हाव आर यू, आय एम व्हेरी फाईन, अँड हाय हाव आर यू, आय एम ऑल्सो व्हेरी फाईन, खूप वेगळं आहे. असं नाही बोलत आपण. तुम्ही म्हणाला आहेत का कोणाला हाय हाव आर यू? नाही. आणि जरी म्हणालो असलो तरी इनफॉर्मल, जसं आपण एकमेकांना उगीच प्रॅक्टिस म्हणून असं बोलतो. खरं बोलताना असं म्हणतो का? नाही म्हणत असं. म्हणून पुस्तकातली भाषा आणि जी प्रत्यक्ष वापरतो ती भाषा खरोखर खूप वेगळी असते. गेट्स राऊंड म्हणजे पसरणे असं कुठल्याही डिक्शनरीमध्ये लिहिलेलं जरी नसलं तरी जेव्हा तुम्ही असं वाक्य बोलता, सच न्यूज गेट्स राऊंड व्हेरी फास्ट, तेव्हा त्याचा अर्थ बरोबर समजतो समोरच्याला की अशी बातमी वेगाने पसरते. क्लिअर? समजलं हे कशा पद्धतीने 10 मॅजिकल वर्ड्स काम करतात. मग आता त्या गेट ह्या शब्दाचे अजून खूप अर्थ होतात. जसं आता डू म्हणजे तुम्हाला काय माहिती आहे?
बस डू म्हणजे करणे एवढंच तुम्हाला माहिती आहे. डूचे 11 वेगळे वेगळे मीनिंग होतात. बापरे 11? हो, बरोबर ऐकले तुम्ही. 11 वेगवेगळे मीनिंग होतात डूचे. ते शिकवले जातात. तुमच्याकडून प्रॅक्टिस करून घेतल्या जाते. ते तुम्हाला ते कुठे कसे वापरायचे ते सांगितलं जातं. तर हा पार्ट आहे फ्लुएन्सी. एकदा हे 3 पार्ट तुम्ही व्यवस्थित शिकले, मी गॅरंटी देते की तुम्ही फक्त माझ्यासोबतच नाही किंवा क्लासमध्ये हाताची घडी घालून आय एम स्टुडंट ऑफ डॅश डॅश स्टँडर्ड अँड आय स्पीक असं नाही. खरं खरं मनातलं तुम्हाला जे बोलायचं आहे, जे कोणी समोरचं बोललं त्याला काही उत्तरं द्यायची आहेत, तर खरं कन्व्हर्सेशन इंग्लिशमध्ये तुम्ही करू शकाल याची 100% गॅरंटी मी देते. हा कोर्स केल्यानंतर तुम्हाला हे येईल निश्चित. अनेक वेळा क्लास करूनही इंग्रजी येत नाही. अनेक वेळा बऱ्याचदा आपण गायडन्स वगैरे घेतो, पण ते अशा लोकांचं घेतो की ते प्रत्यक्ष बोलणं शिकवतच नाहीत, फक्त लिहायला शिकवतात. मग आपण काय करतो, एखाद्या क्लासला जातो आणि लिहित बसतो तिथे. तर हे लिहित बसणं विल नॉट वर्क. इट वॉन्ट वर्क. हे कधीच कामच करत नाही हे. का बरं? कारण करायचं असतं बोलणं आणि करतो लिहिणं. मग बघा बरं, दोघांमध्ये काही ताळमेळ आहे का? नाही. मग कसं येणार तुम्हाला? हे गॅरंटी 100% गॅरंटी मी कशी काय देते बरं? कसं काय मी सांगू शकते की तुम्हाला 100% येतं? जरी तुम्ही अशिक्षित असाल, स्टुडंट असाल, कोणीही जरी असलं तरी कसं काय मी 100% गॅरंटी देऊ शकते? मला एक एक्झॅक्ट वे माहिती आहे. गेली 26 वर्ष मी हे काम करत आहे. या अगोदर अहमदनगर, ठाणे, लातूर या सगळ्या ठिकाणी आणि आता औरंगाबाद या ठिकाणी शिकवलेले. अनेक कंपन्यांना कॉर्पोरेट ट्रेनिंग पण मी देते. त्यामध्ये काही नावं मी तुम्हाला आत्ता सांगते. त्यामध्ये स्पोकन इंग्लिश आणि सॉफ्ट स्किल ट्रेनिंग असतं. काही कंपन्यांची नावं सांगते जिथे मी ट्रेनिंग दिलेलं आहे. MGM कॉलेज, दिव्य मराठी न्यूजपेपर, लोकमत न्यूजपेपर, LNT, पॅरासॉन या कंपन्यांना मी दिलेलं आहे ट्रेनिंग. 26 वर्षाच्या अनुभवामुळे मला एक एक्झॅक्ट वे माहिती आहे की नक्की बोलता येण्यासाठी काय करावं हे एक्झॅक्टली मी सांगू शकते तुम्हाला. त्यामुळे मी 100% गॅरंटी देते. तुमच्या पैशाची किंमत जर तुम्हाला नसेल तर दुसऱ्याला कशाला असेल? तर आपल्या पैशाची किंमत आपण ओळखणे, वेळेची किंमत ओळखणे आणि मोस्ट इम्पॉर्टंट राईट डिसिजन राईट टाईमला घेणे हे खूप आवश्यक आहे. तुम्ही कसं करतो आपण की आपण जातो क्लासला, ते फी सांगतात आपल्याला. खूप फी ऐकूनच आपण म्हणतो बापरे एवढी फी. हे आपण नुसतं ऐकतो, सोडून देतो, दुसऱ्या दिवशी म्हणतो नको यार फी खूप आहे. पण त्याचे फायदे किती होतात? या क्षणी जर तुम्ही कोर्स केला तर पुढे तुम्हाला किती करिअरमध्ये ग्रोथ होईल. तुम्हाला प्रत्येक एक्झाममध्ये जिथे जिथे तुम्हाला लिहायचं आहे इंग्रजी, तिथे तिथे तुम्हाला त्याचा उपयोग होतो. एखादा अर्ज लिहायचा आहे, कुठे जॉईन व्हायचं आहे, तिथे काही करायचं आहे, तुम्हाला लिहायचं आहे. हे सगळं म्हणजे लिहिणे, बोलणे या सगळ्यांमध्ये ट्रिमेंडस चेंज म्हणजे इतकं इम्प्रूव्ह होतं तुमचं इंग्लिश की तुम्हाला आश्चर्य वाटतं की अरे हे अगोदरच करायला पाहिजे होतं असं खरं खरं मनापासून वाटतं. हे मी गॅरंटी देते. आणि खरंच तुम्हाला जर बघायचं असेल की खरं कोर्स करून येतं का, तर वेबसाईटवर तुम्ही जा आणि टेस्टिमोनियल चेक करा की खरंच आता खरं क्लास चांगला आहे का हे कोण सांगू शकतं? ज्यांनी अगोदर क्लास केला आहे, हो की नाही? ज्यांनी अगोदर क्लास केला आहे, ज्यांना खरं फायदा झाला आहे, ते लोक सांगू शकतात की क्लास खरोखरच येतं की नाही क्लास केल्यानंतर. तर तुम्ही ते टेस्टिमोनियल जरूर वाचा. ते वाचल्यानंतर तुम्हाला कळेल की आणि जर तुम्हाला असं बघायचं असेल की माझी शिकवण्याची पद्धत कशी आहे, कशा पद्धतीने तुम्ही शिकवता, हा जर क्वेश्चन मनामध्ये असेल तर आपलं यूट्यूब चॅनल आहे स्मार्ट बोल स्पोकन इंग्लिश. हे यूट्यूब चॅनल यूट्यूबवर जाऊन सर्च करा आणि तिथे वेगवेगळे व्हिडिओज आहेत. अगदी तुम्हाला जो आवडेल तो मस्तपैकी व्हिडिओ बघा आणि त्याच्यामध्ये बघा की स्टाईल कशी आहे, कसं शिकवतात. ते जर तुम्हाला समजलं तर मी शिकवलेलं नक्की समजेल तुम्हाला. ही पण 100% गॅरंटी आहे. क्लिअर? समजलं हे? तर अशा आणि जर निर्णय हा शेवटी हे सगळं कशाजवळ येऊन थांबतं की निर्णय घ्यायचा, क्लास लावायचा. तर नक्की इम्प्रूव्ह करायचा निर्णय आज आणि आत्ताच घ्या. पुन्हा भेटूच.